स्टुडंट, या व्हिडिओमध्ये आपण 4th स्टँडर्ड सब्जेक्ट EVS पार्ट 1 मधील जो आपला 19 जो लेसन आहे माय डिलाइटफुल स्कूल म्हणजेच माझी आनंददायी शाळा हा लेसन आज आपण पाहणार आहोत। तर पहा इथे तुम्हाला काही पिक्चर दिलेले आहेत, ते स्कूलमध्ये पिक्चर आहेत। ते मुले पहा, ते मुले खूप आनंदाने काय करत आहात त्यांच्या स्कूलमध्ये। तो प्रत्येक क्लासमध्ये किंवा लायब्ररीमध्ये, प्लेग्राऊंडमध्ये, त्यांच्या ड्रॉइंगच्या पिरियडमध्ये पण पहा ते खूप आनंदाने काय करत आहेत, हसत खेळत काय करत आहेत ते शिकत आहेत। तर आपण वरती पिक्चर दिले त्याचं तुम्हाला ऑब्झर्वेशन करायचं आहे। आणि नेक्स्ट पाहूयात आपण कॅन यू टेल, आता सांगा पाहू। द अबव पिक्चर शो हाऊ चिल्ड्रन आर लर्निंग हॅपीली। आता पहा हसत खेळत शिकणाऱ्या काही मुलांची चित्रे तुम्हाला वरती दिले आहेत। विच ऑफ दिस पिक्चर डिड यू लाईक द मोस्ट। आता तुम्हाला यापैकी कोणते चित्र सर्वात जास्त आवडले, वरती तुम्हाला हे पिक्चर पाहायचे आणि यामधील जे कोणते पिक्चर तुम्हाला सर्वात जास्त आवडले। त्यानंतर नेक्स्ट पहा, व्हाय डिड यू लाईक दॅट पिक्चर द मोस्ट। आता ते चित्र सर्वात जास्त तुम्हाला का आवडले। तुम्हाला जर प्लेग्राऊंडमधील पिक्चर आवडला असेल किंवा हे ड्रॉइंग पिक्चर मुलं जे चित्र काढतात ते पिक्चर आवडलं असेल किंवा क्लासमधील पिक्चर आवडला असेल किंवा जे लायब्ररीमध्ये मुलं जे आहेत ते बुक्स रीड करतात ते पिक्चर जर तुम्हाला याच्यामधील जे पिक्चर तुम्हाला आवडलं असेल ते चित्र तुम्हाला सर्वात जास्त का आवडले। तर नेक्स्ट पाहूयात आपण, वी गो टू स्कूल टू लर्न। आता पहा शाळेत आपण शिकण्यासाठी येतो। वी मेक मेनी फ्रेंड्स इन स्कूल, आणि शिकता शिकता पहा खूप मित्रमैत्रिणी आपण मिळवतो। वी स्टडी विथ इच अदर्स हेल्प, वी प्ले टुगेदर अँड शेअर अवर टिफिन्स, आणि एकमेकांच्या मदतीने आपण काय करतो, अभ्यास करतो। अभ्यासाच्या बरोबर आपण खेळही खेळतो आणि आपला टिफिन पण काय करतो, आपण एकत्र खातो। वी टेक पार्ट इन स्कूल फंक्शन अँड गो ऑन ट्रिप्स टुगेदर, आणि पहा स्नेहसंमेलन, आपल्या शाळेमध्ये जे फंक्शन असतात, कार्यक्रम असतात, स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात आपण सहभागी होतो आणि त्याचबरोबर आपण सहलीला पण जातो। वी कम टुगेदर टू क्लीन अँड डेकोरेट द क्लासरूम। आता वर्ग स्वच्छ ठेवायला आणि सजवायला आपल्याला आवडते। देअर आर सो मेनी थिंग्स विच वी डू टुगेदर, इट इज ग्रेट फन टू डू सो, व्हॉट कॅन वी डू टू मेक शुअर दॅट एव्हरी चाइल्ड इन द क्लास फाइंड्स इट इज फन टू लर्न। आता पहा एकमेकांच्या बरोबर कोणतीही गोष्ट करण्यात काय असते, खरी मजा असते। अशा कितीतरी गोष्टी आहेत, आपल्या सहलीला जाणे, वर्ग स्वच्छ ठेवणे, सजवायला आपल्याला खूप आवडते। मग अशा कितीतरी गोष्टी आपण काय करतो, एकत्र येऊन करत असतो आणि एकमेकांच्या बरोबर कोणतीही गोष्ट करण्यात काय असते, खरी मजा आहे। आता वर्गातील पहा प्रत्येक मुलामुलीला शिकण्यातील मजा घेता येईल यासाठी आपल्याला काय बरे करता येईल। तर पहा तुम्हाला काय करता येईल की ही जी मजा आहे ती आपल्या क्लासमधील प्रत्येक मुलाला ही मजा घेता येईल यासाठी आपल्याला काय करता येईल तुम्हाला। तर पहा तुम्ही जे तुमच्या क्लासमधील जे मुलं आहेत प्रत्येकाला तुम्ही काय केली पाहिजे, मदत केली पाहिजे। आपण जर एकमेकांना मदत केली तर आपल्याला काय होते, कोणतीही जर गोष्ट असेल ती आपण यशस्वीपणे आपल्याला काय करता येते, ती करता येते। आणि एखादं काम करताना आपल्याला जर एखाद्याने क्वेश्चन विचारला, म्हणजे आपला मित्र असेल किंवा मैत्रिणी असेल, त्यांना जर आपण मदत केली तर ते काम करताना आपल्याला काय मिळतो, आनंद मिळतो। आणि आपण आपल्या क्लासमधील जे मित्रमैत्रिणी आहेत त्यांना आपण एकमेकांना मदत केली पाहिजे आणि एकमेकांच्या गरजा आणि ज्या अडचणी आहेत त्या आपण समजून घ्यायला हवे, तरच आपल्या शाळेमधील जे मुलं आहेत त्या सगळ्यांना तुमच्यासारखीच काय होईल, मजा येईल। त्यानंतर नेक्स्ट आपण पाहूयात, डू यू नो। आता तुम्हाला माहीत आहे का, आय गॉट अ लेटर। आता पहा आपल्याला इथं एक एक्झाम्पल दिले पहा, एका स्कूलमधील जे शिक्षक आहेत त्यांनी त्यांच्या जी शाळेतील मुलं आहेत त्या मुलांची शाळा ही आनंददायी शाळा व्हावी यासाठी त्यांनी पहा इथं एक काय केलेलं आहे, त्या मुलांना प्रत्येक मुलांना त्यांनी काय केलेलं आहे, पत्र पाठवलेलं आहे। ती गोष्ट आपण आता पाहूया। दिस इज द स्टोरी ऑफ अ स्कूल इन कोळवली इन रत्नागिरी डिस्ट्रिक्ट। आता ही पहा ही जी गोष्ट आहे ती रत्नागिरी जिल्ह्यातील कोळवळी या गावातील ही काय गोष्ट आहे। द टीचर टूक ही स्टुडंट्स टू द पोस्ट ऑफिस टू शो देम हाऊ द पोस्टल सिस्टीम वर्क्स। आता पहा मुलांना जे पोस्टाचे काम समजावे म्हणून शिक्षक त्यांना काय करतात, पोस्ट ऑफिसमध्ये घेऊन गेले। ही एक्सप्लेन इट्स वर्किंग टू द स्टुडंट्स बट टू गिव्ह द फर्स्ट हँड एक्सपिरियन्स टू हाऊ इट वर्क्स ही यूज्ड अ नॉवेल आयडिया। आता पहा आता त्यांनी ते तर त्यांना पोस्ट ऑफिसमध्ये घेऊन गेले, पोस्टाची त्यांनी काय केली, त्यांना सर्व माहिती दिली, त्या मुलांना दिली। आणि आता हे जे काम आहे पोस्टामधील जे काम आहे, पोस्टाचे काम, त्या कामाचा त्यांना प्रत्यक्ष अनुभव मिळावा म्हणून त्यांनी काय केली पहा, एक गंमत केली। ही रोट अ लेटर टू एव्हरी चाइल्ड टेलिंग देम अबाउट देअर प्रोग्रेस इन स्टडीज, इन स्पोर्ट, देअर इंटरेस्ट अँड ॲक्टिव्हिटीज। आता त्यांनी काय केलं पहा, त्यांना कोणती गंमत सुचली आणि त्यांनी काय केलं पहा त्या शिक्षकांनी, की त्या मुलांना पोस्टाचे काम समजावे म्हणून
त्यांनी सगळ्या मुलांच्या नावे त्यांनी काय केलं पहा, एक एक पत्र पाठवले आणि त्या पत्रामध्ये काय केलं, त्या विद्यार्थ्यांची जी प्रगती आहे, शैक्षणिक प्रगती किंवा खेळातील प्रगती, त्यांचा स्वभाव, आवड निवड याबद्दल काय केलं, त्यामध्ये त्यांनी त्या लेटरमध्ये त्या शिक्षकांनी माहिती दिली त्या मुलांच्या नावे. द चिल्ड्रन वेअर थ्रिल्ड टू सी द लेटर्स. दे शोड देअर लेटर टू एव्हरीवन सेइंग आय एम गॉट अ लेटर. सम इव्हन सेंट अ रिप्लाय टू द लेटर. आता पहा मग अशा प्रकारचे पत्र त्या शिक्षकांनी त्या विद्यार्थ्यांना पाठवले आणि आपल्या नावाचे पत्र पाहून त्या मुलांना काय झाला, खूप आनंद झाला आणि मग ते सगळेजण काय म्हणायला लागले, पहा आय गॉट अ लेटर, आय गॉट अ म्हणजे मला पत्र आलं, मला पत्र आलं, असं त्या मुलांना काय झालं, खूप आनंद झाला आणि अशी म्हणत ती पहा मला पत्र आलं, मला पत्र आलं असे म्हणत ती सर्वांना ते पत्र काय करू लागले, दाखवू लागले आणि पहा त्यातीलच काही मुलांनी शिक्षकांना पत्राचे उत्तरही पत्राद्वारेच काय केलं, काही मुलांनी त्यांना उत्तर पण पाठवलं. दे सेंट ग्रीटिंग कार्ड्स टू द टीचर ॲट द टाइम ऑफ दिवाळी. आणि त्यानंतर पहा दिवाळीला सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन शिक्षकांना शुभेच्छा पत्र पण पाठवले. अ फ्यू डेज लेटर द टीचर थॉट सी स्टुडंट्स हाऊ टू सेंड ईमेल्स. वन लेटर सेंट बाय द टीचर net of new enthusiasms in the students. The school became an enjoyable place for them. आणि पहा मग ते जे मुलं आहेत त्यानंतर पहा त्यांनी मग शिक्षकांना शुभेच्छा पत्र पण पाठवले आणि काही दिवसानंतर मग त्या शिक्षकांनी मुलांना ईमेलने पत्र कसे पाठवायचे हे पण शिकवले आणि शिक्षकांनी पाठवलेल्या एका पत्रामुळे मुलांच्यात नवा उत्साह का झाला, संचारला आणि मुलाची शाळा ही काय झाली, आनंददायी झाली. म्हणजे ते जे टीचर आहेत कोळवळी रत्नागिरी जिल्ह्यातील, त्यांनी मुलांची शाळा आनंदी होण्यासाठी पहा काय केलं, त्यांनी एक ॲक्टिव्हिटी राबवली. त्यानंतर आपण नेक्स्ट पाहूयात, ट्राय दिस. आता करून पहा. इथं पहा काय पिक्चर दिले तुम्हाला आणि खाली पहा आपण पाहूयात काय दिले ते. हॅव अ 3 legs रेस विथ द अदर स्टुडंट इन युअर क्लास. आता वर्गातील तुमच्या क्लासमधील पहा मुला मुलींची 3 पायाची शर्यत लावा. तिथं दाखवलं ना पिक्चरमध्ये, तसे तुम्हाला काय करायचे, तशी शर्यत लावायची. वाय कुड सम पेअर्स रीच द फिनिश लाईन विदाउट स्टम्बलिंग ऑर फॉलिंग. आता पहा काही जोड्यामध्ये तुम्हाला पिक्चरमध्ये दिसतेत ना, काही जोड्या न पडता न अडखळता शेवटपर्यंत पहा पळत आहेत, तर काही मध्येच काय झाल्यात पडतायत. आता त्या काही जोड्या ज्या आहेत त्या न पडता न अडखळता शेवटपर्यंत का पळू लागल्या, तर पहा त्यांनी एकमेकांचं काय केले, विचार म्हणजे एकमेकांना कोणती, आता त्यांनी एकमेकांना मदत केली आणि एकमेकांना मदत त्यांची कोणत्या गरजा आहेत किंवा काय अडचणी हे दोघांनी काय झालं एकमेकांच्या समजून घेतल्या, त्यामुळे त्यांची जोडी काय झाली शेवटपर्यंत ती पळू शकली. वाय डिड सम पेअर्स फॉल वाईल रनिंग. आणि हे पळताना काही जोड्या का पडल्या, तर पहा त्या का पडल्या की त्यांनी एकमेकांच्या गरजा किंवा अडचणी ज्या आहेत त्या समजून घेतल्या नाहीत, त्यामुळे त्यांच्या जोड्या काय झाल्या, त्या पडल्या. त्यानंतर नेक्स्ट पहा, इफ वी हेल्प इच अदर वी कॅन सक्सेड ॲट एनिथिंग. आता एकमेकांना मदत केली की कोणतीही गोष्ट यशस्वीपणे आपल्याला करता येते. वर्क बिकम्स एन्जॉयबल इन ऑर्डर टू हेल्प वन अनदर वी मस्ट फर्स्ट अंडरस्टँड अवर म्युच्युअल नीड्स अँड डिफिकल्टीज. आता पहा काम करताना आनंद मिळतो. आता एकमेकांना मदत केली की कोणती गोष्ट काय होते, यशस्वीपणे आपल्याला करता येते. काम करताना आनंद पण मिळतो आणि एकमेकांना मदत करण्यासाठी एकमेकांच्या गरजा आणि अडचणी समजून घ्यायला हव्यात. डू वी ट्राय टू अंडरस्टँड द नीड्स ऑफ अवर क्लासमेट. आता आपल्या शाळेतील मुला मुलींच्या गरजा आणि अडचणी आपण समजून घेतो का? तुमच्या क्लासमधील तुमचे जे क्लासमेट आहेत, वर्गातील जे मित्र आहेत, त्या मित्राचे किंवा मैत्रिणीच्या गरजा आणि अडचणी तुम्ही समजून घेता का? देअर मे बी अ न्यू स्टुडंट इन क्लास ऑर अ स्टुडंट हू लिव्स फार अवे फ्रॉम देअर पॅरेंट्स. देअर मे बी समवन हू स्पीक्स अ डिफरंट लँग्वेज ॲट होम. आता पहा तुमच्याच क्लासमधील, आता आपल्या एखाद्या वर्गामध्ये पहा नव्याने प्रवेश घेतलेला कोणी मुलगा किंवा मुलगी असेल, आता किंवा काही जरी मुलं असे असतात की ते आईवडिलांपासून दूर राहून काय करत असतात, तर शिक्षण घेत असेल, किंवा कोणी घरी आपल्यापेक्षा वेगळ्या भाषेत बोलत असेल. असे बरेचसे काय असतात पहा, असे मुलं असतात जे आईवडिलांपासून वेगळे म्हणजे लांब असतात, राहायला दूर राहून शिक्षण घेत असतात, किंवा काहींची लँग्वेज जी आहे ती वेगळ्या भाषेत बोलत असतात. सम मे हॅव an older brother or sister to help them and some may not. Because of this diversity everyone has different needs. We must try to understand these needs. आता पहा मग कोणाला मदत करायला त्यांच्या घरी पहा ताई किंवा दादा असतील तर कोणाला नसतील, अशा आणि इतर काही विविधतेमुळे प्रत्येकाच्या गरजा काय असतात पहा निरनिराळ्या असतात आणि या गरजा समजून घेण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. तुमच्या क्लासमध्ये जर एखादा नवीन मुलगा आला, मग त्याची अडचण त्याची गरज काय हे आपण समजून घेतले पाहिजे. त्याला जर त्याच्या घरी ताई नसेल किंवा दादा त्याला मदतीला नसेल आणि किंवा त्यांची भाषा आपली लँग्वेज वेगळी असेल, शाळेत शिकवण्याची त्यांच्या घरी बोलण्याची वेगळी असेल, तर असे जे मुलं आहेत यांच्या सगळ्या ज्या गरजा आहेत त्या आपण समजून घेण्याचा काय केला पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे. त्यानंतर पहा नेक्स्ट पाहत आपण नेक्स्ट पेजवरती. इन स्कूल वी मीट डिफरंट काइंड्स ऑफ स्टुडंट. देअर आर अ फ्यू पीपल हू कॅन नॉट सी अँड अ फ्यू हू कॅन नॉट
हिअर. आता पहा शाळेत आपल्याला वेगवेगळी मुले किंवा मुली जे असतात ते भेटतात. आता आपल्यापैकी काही जणांना दिसत नाही तर किंवा काही जणांना काय होत नाही पहा ऐकू येत नाही, अशी बरेचसे मुलं असतात आपल्या शाळेमध्ये. अ फ्यू कॅन नॉट वॉक इझिली. द नीड्स ऑफ स्टुडंट्स सच ॲज दीज आर डिफरंट अँड स्पेशल. वी कॅन अंडरस्टँड देम ओनली बाय गेटिंग टू नो देम वेल. आता काही जणांना दिसत नाही किंवा काही जणांना ऐकू येत नाही. काही मित्रमैत्रिणी सहजपणे चालू शकत नाहीत. आपल्या अशा मित्रमैत्रिणीच्या ज्या गरजा आपल्यापेक्षा वेगळ्या आणि विशेष असतात आणि त्यांच्या सहवासातूनच आपल्याला त्या समजू लागतात. जरी काही जे मुलं असतात आपले मित्रमैत्रिणी असतात तर त्यांना जर अशा काही म्हणजे काहींना दिसत नसेल किंवा काहींना ऐकू येत नसेल तर अशा मित्रमैत्रिणीच्या गरजा आपल्यापेक्षा कशा असतात पहा वेगळ्या आणि विशेष असतात आणि त्यांच्या सहवासातूनच आपल्याला त्या समजू लागतात. त्यानंतर नेक्स्ट पहा कॅन यू टेल. आता सांगा पाहू. आर देअर एनी चिल्ड्रन विथ सच स्पेशल नीड्स इन युअर नेबरहूड. आता तुमच्या आसपास दृष्टीहीन किंवा कर्णबधिर मुले राहतात का, याचा आन्सर तुम्हाला सांगायचं आहे. डू दे अटेंड स्कूल. आणि ती मुले शाळेत येतात का. त्यानंतर पहा वेन यू वेअर इन द फर्स्ट स्टँडर्ड हाऊ मेनी गर्ल्स वेअर देअर इन युअर क्लास. आता पहा तुम्ही तुमच्या फर्स्ट क्लासमध्ये जेव्हा होतात तेव्हा तुमच्या क्लासमध्ये किती मुली होत्या. हाऊ मेनी गर्ल्स आर देअर इन युअर क्लास नाऊ. आणि आता तुमच्या क्लासमध्ये किती मुली आहेत याचं पण आन्सर तुम्हाला तिथं लिहायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट पहा एव्हरी चाइल्ड शुड गेट द जॉय ऑफ लर्निंग इन स्कूल. आता शाळेत शिकण्याचा आनंद प्रत्येक मुलीला मिळाला पाहिजे. ऑल चिल्ड्रन विथ स्पेशल नीड्स हॅव द राईट टू एज्युकेशन. आता विशेष गरजा असलेल्या सर्वांना शिकण्याचा काय आहे अधिकार आहे. मेनी पेरेंट्स ऑफ चिल्ड्रन विथ स्पेशल नीड्स सेंड देअर चिल्ड्रन टू स्कूल विथ ग्रेट डिटर्मिनेशन. आता पहा आता जे कितीतरी असे पालक आहेत ते आपल्या मुलांना जिद्दीने शाळेत काय करतात ते पाठवतात. द गव्हर्नमेंट ऑल्सो हॅज मेनी स्कीम्स फॉर देम. आणि गव्हर्नमेंटही अशा विद्यार्थ्यांसाठी विविध योजना राबवते. जे कर्णबधिर असतील किंवा दिसत नसेल काहींना चालू शकत नसेल असे जे विशेष गरजा असलेले जे मुलं आहेत त्या मुलांचे कितीतरी पालक त्यांना काय करतात तर जिद्दीने शाळेत पाठवतात आणि गव्हर्नमेंट पण अशा विद्यार्थ्यांसाठी विविध योजना काय करत असते राबवत असते. इफ यू नो एनी चिल्ड्रन विथ स्पेशल नीड डू टेल द टीचर अँड पॅरेंट अबाउट दिस. दे टू विल इनकरेज द चिल्ड्रन टू गो टू स्कूल. आता पहा तुमच्या माहितीत जर असे विशेष गरजा असलेले काही मुली असतील तर त्यांच्याविषयी त्यांच्या पालकांना आणि शिक्षकांना आवर्जून सांगा. तेही अशा मुलींना शाळेत जाण्यास काय करतील प्रोत्साहन देतील. जर तुमच्या माहितीत अशी जर मुलं असतील तर कर्णबधिर असतील किंवा ज्यांना दिसत नाही किंवा सहजपणे चालू शकत नाहीत अशी विशेष गरजा असणारे जे मुली आहेत तर अशा विषयी तुम्हाला जर माहिती असेल तर ती तुम्ही त्यांच्या पालकांना आणि शिक्षकांना आवर्जून सांगा. तेही अशा मुलांना काय करतील शाळेत जाण्यात प्रोत्साहन देतील. त्यानंतर आता नेक्स्ट पाहूयात आपण. द गव्हर्नमेंट हॅज ऑल्सो प्रोव्हाइड मेनी फॅसिलिटीज फॉर द एज्युकेशन ऑफ गर्ल्स. आता पहा मुलींच्या शिक्षणासाठीही गव्हर्नमेंट अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत गव्हर्नमेंटने. मोस्ट पेरेंट्स ट्राय टू मेक शुअर दॅट द गर्ल्स आर एज्युकेटेड. आणि कित्येक पालकही मुलींनी शिकावे म्हणून काय करत आहेत आता प्रयत्न करतात. However, sometimes girls are expected to carry out household chores such as taking care of their siblings, drawing water from the well, etc. आता पहा पूर्वी आता कधी पहा आता मुलीने शिकावे यासाठी किती काही पालक असे ते प्रयत्न करतात. मात्र कधी पहा आपल्याला जे मुली आहेत त्यांच्या भावंडांना सांभाळणे, विहिरीवरून पाणी भरणे, घरकाम करणे अशी कामे मुलीवर सोपवली जातात. ऑल बाय थिमसेल्फ. ॲज अ रिझल्ट दे लॅग बिहाइंड इन स्कूल ऑर इवन लिव्ह इट. आणि पहा त्यामुळे काय होते हे जे काम आहे त्यांच्यावर मुलीवर सोपवल्याच्या नंतर त्यामुळे त्यांचे शिक्षण काय होते रखडते किंवा काय होते बंद पडते. A girl's education should not stop for this or for any other reason. Girls to have a right to the joy of learning. अशा किंवा कोणत्याही कारणामुळे पहा हे जे घरगुती जे काम आहेत भावंडांना सांभाळणे, विहिरीहून पाणी भरणे किंवा घरकाम करणे अशी कामे मुलीवर सोपवली जातात. त्यामुळे काय होते त्यांचे शिक्षण रखडते किंवा बंद पडते. आणि अशा किंवा कोणत्याही कारणामुळे मुलींचे शिक्षण बंद पडता कामा नये. मुलींनाही शिक्षणाचा आनंद मिळाला पाहिजे. त्यानंतर आपण नेक्स्ट पाहूयात. ट्राय दिस. आता करून पहा. फाइंड आउट विच लँग्वेज युअर क्लासमेट स्पीक ॲट होम विथ देअर पॅरेंट्स. आता तुमच्या वर्गातील मुले आपल्या घरी आईबाबांशी कोणत्या भाषेत बोलतात याची तुम्हाला माहिती करून घ्यायची.
त्यानंतर पहा इवन इफ वी लर्न इन अ कॉमन लँग्वेज ॲट स्कूल वी ऑल स्पीक इन अवर मदर टंग ॲट होम. द मदर टंग ऑफ सम स्टुडंट्स मे बी गुजराती, सम मे स्पीक हिंदी ॲट होम while others may speak Telugu or Kannada. Because of school we get friends who speak different languages. आता पहा शाळेतील शिक्षण घेण्याची आपली भाषा एकच असली तरी घरी आपण आपल्या मातृभाषेत बोलतो. आता शाळेमध्ये आपण शिक्षण घेताना एकच भाषा असते, पण आपण आपल्या घरी आपली जी मदर टंग आहे त्याच्यामध्येच आपण बोलतो. आता काहीची जी मदर टंग आहे म्हणजे मातृभाषा जी आहे ती गुजराती असेल, काहींची तेलुगू असेल, काही जण घरी हिंदीत बोलत असतील तर काही जण कानडीमध्ये पण कॅनडामध्ये पण काय करतात ते बोलतात, कानडी भाषा पण त्यांची असते. असे पण काही मुलं तुमच्या क्लासमध्ये असतील ते ज्याच्या त्याच्या लँग्वेज मदर टंगमध्ये काय करत असतील घरी बोलत असतील. वेगवेगळ्या मदर टंग असलेले मित्र आपल्याला शाळेमुळे मिळतात. आता वेगवेगळी मातृभाषा असणारे मित्र आपल्याला काय होतात शाळेमुळे मिळतात. त्यानंतर आपण नेक्स्ट पाहूया. We all wear a uniform in school. However, on days when the uniform is not compulsory, the classroom becomes colorful. It is fun to attend a class where there is a lot of diversity. आता पहा शाळेत आपण सर्वजण गणवेश घालून येतो, युनिफॉर्म घालून येतो. मात्र ज्या दिवशी आपल्या युनिफॉर्म न घालता आपल्याला आवडीचे कपडे घालून जायचे असते तेव्हा पहा आपला जो क्लास आहे तो कसा कलरफुल दिसतो, म्हणजे रंगबिरंगी दिसतो. म्हणजे आपल्या क्लासमध्ये विविधता आहे म्हणून तर काय आहे आपल्या क्लासमध्ये मजा आहे. अवर कस्टम्स, लँग्वेजेस and eating habits may be different, but as human beings we are all alike. When we respect this diversity and help each other, we enjoy being in school. School becomes delightful. आता पहा, आता आपल्या वर्गात विविधता आहे म्हणून तर आपल्याला काय आहे मजा आहे ना. आपल्या चालीरीती, भाषा, जेवणा खावण्याच्या सवयी वेगवेगळ्या असल्या तरी माणूस म्हणून आपण एकमेकांसारखेच आहोत आणि एकमेकांच्या विविधतेबद्दल आपण जेव्हा आदर बाळगतो, एकमेकांना मदत करतो तेव्हा शाळेत आपल्याला खूप मजा येते. म्हणजेच आपली शाळा कशी होते आनंददायी होते. त्यानंतर पहा आता खाली व्हॉट्स द सोल्युशन. आता काय करावे बरं. आता इथं पहा एक पिक्चर दिलेला आहे. आता त्या पिक्चरमध्ये एक गर्ल्स आहे आणि एक बॉयज आहे. तो पहा स्कूलमध्ये जाताना कसं रडतात. पिंटू आणि पिंकी या दोघांचं काय आहे नाव आहे. तर पाहूयात आपण काय आहे ते. पिंटू अँड पिंकी हॅव बोथ गॉट ॲडमिशन इन टू kindergarten. Every day when the school bus comes to take them to school they cry and cry. How will you explain to the why they must go to school. आता पहा पिंटू आणि पिंकी या दोघांना त्यांच्या KG प्रवेश मिळाला आहे. पहा त्यांना शाळेत घेऊन जाण्यासाठी शाळेची बस येते, मात्र शाळेत जायची नाही म्हणून ते काय करतात रोज रडतात. आता शाळेत का जायचे असते हे तुम्ही त्यांना कसे समजून सांगाल ते तुम्हाला काय करायचं आन्सर त्याचं लिहायचं. ठीक आहे. त्यानंतर आता आपण नेक्स्ट पाहूया. आता व्हॉट वी हॅव लर्न. आपण काय शिकलो. तर फर्स्ट पहा वी गेट मेनी डिफरंट फ्रेंड्स इन स्कूल. शाळेमुळे आपल्याला निरनिराळे मित्र आणि मैत्रिणी मिळतात. इन स्कूल वी कम टू नो अबाउट द डायव्हर्सिटी इन युअर कंट्री. शाळेमुळे आपल्या देशातील विविधतेशी ओळख होते. एव्हरी चाइल्ड मस्ट गेट द जॉय ऑफ लर्निंग इन स्कूल. शाळेत शिकण्याचा आनंद प्रत्येक मुलामुलीला मिळाला पाहिजे. ऑल चिल्ड्रन इन्क्लुडिंग दोज विथ स्पेशल नीड्स हॅव द राईट टू एज्युकेशन. मुले, मुली आणि विशेष गरजा असलेल्या व्यक्ती अशा सर्वांना शिकण्याचा काय आहे अधिकार आहे. वेन वी ऑफर अँड सीक हेल्प लर्निंग बिकम्स मोर एन्जॉयबल. एकमेकांना मदत करत आणि एकमेकांची मदत घेत शिकल्याने शिकण्यातील काय होते मजा वाढते. तर पहा अशा प्रकारे आपला जो लेसन आहे माय डिलाइटफुल स्कूल म्हणजे माझी आनंददायी शाळा हा लेसन आपण या व्हिडिओमध्ये पाहिला. तर पहा हा लेसन तुम्हाला नक्कीच समजला असेल. तर पहा तर आपला लेसन काय झालेला आहे इथेच संपलेला आहे. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.